दक्षिण कोकण आणि पूर्व विदर्भात आज मुसळधार पावसाची शक्यता। मराठवाड्यातही विजांसह कोसळणार पाऊस। राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ। बुधवारी एकाच दिवसात 86 नवीन रुग्णांची नोंद। सर्वाधिक 36 रुग्ण मुंबईत। शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर। भातासह 14 पिकांच्या MSP मध्ये 1.5 पट वाढ। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय। धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनला मंजुरी। स्थानिक कारागिरांच्या पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश। मंत्री संजय शिरसाट यांनी मालमत्ता घोटाळा केल्याचा संजय राऊतांचा आरोप। संभाजीनगरमध्ये मुलासाठी केवळ 67 कोटींना वेदांत हॉटेल खरेदी केल्याचा दावा। राहुल गांधी नाशिकमध्ये आले तर तोंडाला काळं फासणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडेंचा इशारा। तर राहुल गांधींना हात लावणारा कोणी मायकालाल पैदा झाला नाही। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा पलटवार। वैष्णवी हकमणी आत्महत्या प्रकरणात सासरा राजेंद्र आणि दीर सुशीलला 31 मे पर्यंत पोलीस कोठडी। सासू नणंद आणि नवऱ्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी। हकमणीच्या वकिलांकडून युक्तिवादावेळी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय। वकिलाच्या कांचिलात मारण्याचा सत्कार करणार। कोर्टातील युक्तिवादानंतर रोहिणी खडसेंची एक्सपोज। मुंबई मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्यात आर्थिक गैरव्यवहार। अभिनेता डीना मोरियाच्या चौकशीत मुंबई पोलिसांच्या हाती ठोस धागेदोरे। लागोपाठ दुसऱ्या दिवशी आर्थिक गुन्हे शाखेकडून मोरियाची चौकशी। सेबीच्या माजी अध्यक्षा माधवी पुरी बूच यांना हिंडेनबर्ग प्रकरणात लोकपालांकडून क्लीन चिट। कोणतेही ठोस पुरावे नसल्याचं केलं स्पष्ट। मयुरी जगताप हगवणे प्रकरणात महिला आयोगाचा पोलिसांवर ठपका। पोलिसांनी 60 दिवसात दोषारोपपत्र दाखल न केल्याचा ठपका। कारवाईसाठी चाकणकरांचं फडणवीसांना पत्र। मान्सून एक्सप्रेस मंदावली। अर्धा महाराष्ट्र व्यापून गाडी थांबली। उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याचा उत्तर भाग आणि विदर्भाच्या उत्तरेकडे मान्सूनची प्रतीक्षा।